गॅसचा तुटवडा, कोळशाच्या शेगडीचे दर गगनाला, 1200 रुपयांची शेगडी थेट 5000. इराण इस्रायल अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचा फटका आता छोट्या हॉटेल व्यावसायिकांना बसू लागला आहे. गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्यामुळे अनेक छोटे हॉटेल चालक कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करून पदार्थ विकण्याकडे वळले आहेत. मात्र नवी मुंबईतील बाजारात कोळशाच्या शेगड्या उपलब्ध नसल्याने हॉटेल व्यावसायिकांना त्या खरेदी करण्यासाठी मुंबई गाठावी लागत आहे. वाढलेल्या मागणीचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी शेगड्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. पूर्वी सुमारे 1000 ते 1200 रुपयांना मिळणारी कोळशाची शेगडी आता थेट 5000 रुपयांना विकली जात असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. त्यामुळे हॉटेल चालकांना तिप्पट-चौपट दराने शेगडी खरेदी करावी लागत आहे. दरम्यान वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांना पदार्थांचे दर वाढवण्याची वेळ येत असल्याचेही ते सांगत आहेत. परिणामी या परिस्थितीचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसण्याची शक्यता आहे. का गेला होता? सकाळी गेलो होतो 10-11 वाजता कुठे? काळबादेवी. का? कारण इथं शेगडी भेटत नव्हती मार्केटमध्ये. मग तुम्ही अगोदरपासून शेगडीवर बनवता जेवण? नाही जेवण नव्हतं, सिलेंडर बनवतो. मग सिलेंडर? सिलेंडर आता भेटत नाही ना. मग या शेगडीची किती पैसे भरले? याचे 5000 भरले. बाजारामध्ये या आधी शेगडी कितीला मिळायची? 1200. 5 रुपये दिले. हा मग शेगडी आता आणून तुम्ही पदार्थ विकणार हा आणि मग नाईलाजानं तुम्हाला मग दर वाढवावे लागतील. ते तर नाही आहे आता. काय? भाडं पण भरायचं असतंय. अच्छा. मग किती दर वाढवायला लागेल तुम्हाला? आता ते काय बोलू शकत नाही. बघू आता. तर मग हे 5000 रुपये तुम्हाला परवडली? परवडले नाही आहे म्हणून आणली. नाही तर आपले काय आम्हाला पण खायचे वांदे होतात. गॅस नसला तर खाणार कुठून? तुम्हाला असं वाटतं ही लूट सुरू आहे? हा लूट सुरू आहे. काय नाव? रवी गोळे.